काय दिलं? ए स्टोन ऑफ मास एम इज टाइड टू एंड ऑफ स्ट्रिंग. ओके, इज rotating around a horizontal circle. Length of string reduced gradually by keeping angular momentum. Angular momentum ही काल टर्म पण डिस्कस केली. L ऑफ स्टोन इज कॉन्स्टंट. मग ह्या प्रॉब्लेम काय झालं? अँग्युलर मोमेंटम कॉन्स्टंट आहे अबाउट द सेंटर ऑफ सर्कल. The tension in the string is ARN, म्हणजे AR raised to N असा आहे. A is a constant, R is instantaneous radius of circle. Value of N is विचार. ओके, आता काल काय डिस्कस केलं आपण? स्वराज, आपण डिस्कस केलं अँग्युलर मोमेंटम. अँग्युलर मोमेंटम म्हणजेच P into R. Is it right? Linear momentum into radius mvr and I omega. एवढे फॉर्म्युले त्याचे. सॉरी, अँग्युलर मोमेंटम इज L is equal to I omega. आणि हे सगळे कॉन्स्टंट आहेत. कॉन्स्टंट, बरोबर. बट एल कॉन्स्टंट दिले, पण प्रॉब्लेम वेगळाच विचारलाय. तिने काय दिले की दिले टेन्शन. टेन्शन किती दिले? A is equal to R raised to N. आणि N आपल्याला फाइंड करायचं आहे. त्यासाठी कन्सेप्ट काय की बॉडी इज मुव्हिंग अलॉंग ए सर्क्युलर पाथ ऑफ ए रेडियस R. रेडियस रिड्यूस झाली, ठीक आहे. बट ही बॉडी सर्क्युलर पाथ करले हॉरिझॉन्टल सर्कल मध्ये. मग आपल्याला माहित आहे की टेन्शन इथं ऍक्ट होत आहे टुवर्ड सेंटर. हे टेन्शन कोण देणार? सेंट्रीपेटल फोर्स. ओके, टेन्शन डेव्हलप इज नथिंग बट सेंट्रीपेटल फोर्स mv² by R. बरोबर. आता यांनी काय दिलंय की L कॉन्स्टंट आहे. L इज कॉन्स्टंट. मग यामध्ये मला आता L इज गिव्हन कॉन्स्टंट, मग ह्यामध्ये L इन्व्हॉल्व करायचं आहे आणि R चा फॉर्म्युला पुट करायचा आहे. मग मी काय करणार की ह्या V ची व्हॅल्यू फाइंड करणार युझिंग दिस. म्हणजे ह्याचा V चा फॉर्म्युला एवढा एकच आहे. सो L इज इक्वल टू mvr. हाच फॉर्म्युला मी रेफर का केला? आपल्याला ना टेन्शनची व्हॅल्यू फाइंड करायची आहे इन टर्म ऑफ व्हॉट? रेडियस. मग सांगा, मास डिपेंड्स ऑन रेडियस? नाही. वेलॉसिटी डिपेंड्स ऑन रेडियस? आहे. आहे, बिकॉज L इज mvr. अंडरस्टूड. आणि L कॉन्स्टंट दिले त्यांनी यामध्ये. त्यामुळे मी इथं V ची व्हॅल्यू पॉइंट काय ना, V ची व्हॅल्यू L अपॉन mr. बरोबर. इथं पुट केली. T इज इक्वल टू M अपॉन R अँड V² म्हणजे L अपॉन mr चा स्क्वेअर. इज इट राईट? फक्त V ची व्हॅल्यू पुट केली. मग टेन्शन किती आलं बघा. T इज इक्वल टू M by R.
एल स्क्वेअर एम स्क्वेअर अँड आर स्क्वेअर. बरोबर. काय होणार आहे? टी एल स्क्वेअर, मी साईडला घेतो, ह्यातला एक एम कॅन्सल झालं बघा. हा एम ह्या पॉवर एक कॅन्सल झाली 1 मग एल स्क्वेअर बाय एम आलं अपॉन 1 अपॉन आर क्यूब. बट यामध्ये काय झालंय, मास तर कॉन्स्टंट असतं, एल तर कॉन्स्टंट दिलेलंच आहे, म्हणजे मी याला म्हणतो ए. कशाला? आय एम गोइंग टू से दिस ॲज ए. कशाला? ह्या एल स्क्वेअर एम कॉन्स्टंट आहे म्हणून त्याला ए म्हटलं. ऍज पर आर रेस टू काय येणार? मायनस. बट टेन्शन कितीला आहे? आर रेस टू एन इज इक्वल टू ए आर रेस टू -3. त्यामुळे एन किती आलं? एन आलं -3. ऑप्शन आहे का त्यामध्ये? -3 इज नथिंग बट ए ऑप्शन. आलं लक्षात? प्रॉब्लेम कसा सॉल्व्ह केला? गॉट इट?